एवढे मोठं म्हणजे आतापर्यंत कुणीही पाहिलं नसेल या मुंबईत, आतापर्यंतच्या मुंबईच्या इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, महामोर्चाचे महाव्हिज्युअल्स फक्त आणि फक्त जय महाराष्ट्र आपण पाहतात. तुषार रुपनवार जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी सातत्यानं पहाटेपासून प्रत्येक क्षणावर नजर ठेवण्यात, प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यात. तुषार, हे व्हिज्युअल्स जे आपण स्क्रीनवर पाहतो आहोत, जे फ्लायओव्हर नेमका आहे तरी कुठे प्रश्न पडलेला आहे. तुषार, तुम्ही तर स्वतः तिथे आहात, स्वतः पाहतात, नेमकं वर्णन करा. कारण कुठे जे फ्लायओव्हर सुरू होतोय, कुठे संपतोय, काहीच कळेनासं झालंय. आपण जर पाहिलं भोईटे सर, ही जी आपण जी व्हिज्युअल पाहता ही बिस्मिल्ला टॉवरच्या 17व्या मजल्यावरून हे सगळे प्रेक्षक पाहता. या मोर्चाची जर आपण सुरुवात पाहिली तर या मोर्चाची सुरुवात राणीच्या बागेपासून झालेली आहे आणि आझाद मैदानापर्यंत आहे. या मोर्चाचं अंतर जर पाहिलं, अंतर हे प्रामुख्याने 5 किलोमीटरचं आहे, परंतु या मोर्चामध्ये ही गर्दी लाखोंची आहे. त्यामुळे हा मोर्चा किती वेळ लागेल अजून पोहोचायला याचा अजून अंदाज बांधला जात नाही. पोलिसांकडून जी माहिती मिळेल त्या माहितीनुसार अजून लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत. अजून राणीच्या बागेपासून जे लोक निघाले ते अजूनही मुंबईच्या बाहेरच आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या मोर्चामध्ये शांततामय मार्गाने हा मोर्चा निघालेला आहे. या मोर्चाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, या मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाही. पूर्ण त्या ठिकाणी पोलिसांचं संरक्षण सुद्धा आहे, पोलिसांना त्या ठिकाणी सहकार्य सुद्धा केलं जातं. एक बाजूला दोरी बांधलेली आहे, त्या दोरीच्या साहाय्याने जे मराठा समाजातील जे स्वयंसेवक आहेत प्रत्येक संघटनेचे ते या सर्व बाजूने आहेत. महिला असतील, मुली असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांचा ते या मोर्चामध्ये सहभाग आहे. परंतु या मोर्चामध्ये चालताना कोणताही तरुण असेल, कोणताही ज्येष्ठ नागरिक असेल, हा उत्स्फूर्तपणे कोणत्याही प्रकारची घोषणा देत नाहीये. परंतु जर आपण पाहिलं तर पहाटेपासून राज्यभरातून लोक या ठिकाणी मुंबईमध्ये येण्यास सुरुवात झालेली